दर्पण या नियतकालिकाचे संपादक बाळशास्त्री जांभेकरांच्या कर्तृत्वाला मी अभिवादन करतो. मी भक्ती मार्गातल्या दासगुरू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो. या कार्यक्रमाच्या यशाचे एक गमक साहित्य सेवा करणाऱ्या कांचनताईच्या कुटुंबावर प्रेम करणारे रसिक म्हणून आपले ज्यांना वॉकर घेऊन चालायची कंपल्शन नियतीनं केलं ते ग्रस्त, आपलं काय नाव आहे, नारखेडे, त्यांचा मी पहिला उल्लेख करतो. ही रसिकतेची पावती आहे आणि म्हणून त्यांचा उल्लेख करतो. मी पाहुण्यांच्या मध्ये डायलिसिस चालू असताना आणि धर्माच्या भिंती ओलांडून डिसोजा नावाचा एक कुटुंब नेवे नावाच्या एका साहित्यिका सेवेच्या परंपरेमध्ये रमलेल्या कांचनताईच्या कवितेच्या संदर्भात हजर राहिले. त्यांचं प्रथमतः मी या ठिकाणी नाव घेतो. नंतर मग आमचे मित्र आणि महाराष्ट्रातल्या सर्व कवीचा सन्मान करणारे, सहसा कवी असलेला माणूस दुसऱ्या कवीचा सन्मान करत नाही, पण राजन लाखे आमचे निश्चित अपवाद आहेत. ते सन्मानानं सर्व कवीचा प्रकाशात आणतात आणि सुंदर असं कवितेवरचं भाष्य ज्यांनी आपल्या भाषणातून केलं आणि त्यांची प्रस्तावना आता वाचायची मला, ते राजन लाखे. जे दुसरे पाहुणे आहेत ज्यांनी एका पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे ते राज अहिरराव, आमच्या रजनीताई, त्याचबरोबर कवयित्री कांचन नेवे. कोर्ट्यातल्या नवऱ्याशी संसार करणं हे फार कठीण गोष्ट आहे, तरी पण सुखी संसार आणि सुखे संवेदनेची कविता लिहिणाऱ्या ज्या कांचनताई आहेत त्याचं श्रेय खऱ्या अर्थानं कृष्णराव नेवेंना जातं. ते कृष्णराव नेवे, अजय आणि विजय, त्याचबरोबर सुंदर संचलन करणाऱ्या आणि कविता म्हणजे काय हे समीक्षकांनी सांगण्याच्या ऐवजी समीक्षकापेक्षा सुंदर कवितेची व्याख्या करणाऱ्या सीमाताई गांधी, त्याचबरोबर सर्व पत्रकारांचे प्रतिनिधी पेंढारकर, त्याचबरोबर पूनमताई, या सभागृहात जमलेले सर्व रसिक मित्र हो. एका कुटुंबाच्या आनंद सोहळ्यामध्ये आपण सामील झालात. मला एक वेगळं वैशिष्ट्य जाणवलं. एकमेव राज अहिरराव हे एकमेव जसं ते जाणवलं तसं एकमेव अशा प्रकारचा कार्यक्रम की ज्यामध्ये ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत, मारवाडी आहेत, मराठा आहेत, ब्राह्मण आहेत, वाणी आहेत. संविधानाला अपेक्षित असा स्वप्नातला भारत, जो एकात्म भारत जो अपेक्षित आहे, तो सेक्युलर भारत मला या आपल्या रूपानं दिसतो आहे. आणि या धर्मनिरपेक्ष रसिक भारतांच्या साक्षीनं हा कार्यक्रम होतो आहे. आणि या कार्यक्रमाचं खरं श्रेय जी कांचनताई ज्या आईला श्रेय देतात त्या आईला तर मी वंदन करतोच, पण विशेष वंदन पुरुष म्हणून नव्हे, पण ज्यांनी प्रोत्साहन दिलं, आपल्या बायकोला स्त्री स्वातंत्र्य दिलं, लेखनाचं स्वातंत्र्य दिलं, संविधानाला देऊन उपयोग नाही, नवऱ्याला दिलं पाहिजे स्वातंत्र्य. त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेणाऱ्या कांचनताईंनी त्याचं सोनं केलं. आणि म्हणून मला मिळालेली शान मी कांचनताई आणि त्यांचे नवरदेव कृष्णराव यांना मी अर्पण करू इच्छितो.
खरं तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यासाठी. सर, तुम्ही आज ही नुसती शाल माझ्या अंगावर टाकली नाही, याच्या मागची भावना मी समजते. तुम्ही माझ्या अंगावर उत्तरदायित्व सोपवले आहे सर, आणि मी चांगलं लिखाणाचा प्रयत्न करेन. आणि धन्यवाद सर. या कार्यक्रमाला रसिक स्त्रिया आणि पुरुषांची प्रचंड गर्दी मला दिसते आहे. चिंचवडच्या संस्कृती खरं म्हणजे आमच्या राजन लाखे आणि राज आहेदाराने एक सुंदर चेहरा, प्रगल्भ चेहरा, सांस्कृतिक चेहरा चिंचवड आणि पिंपरीला दिलेला आहे. याचं प्रतीक मला तुमच्या रूपाने दिसते, त्याची साक्ष मला जिवंतपणामध्ये दिसते आहे. एका कवीच्या कार्यक्रमाला दुसरे कवी जात नाही किंवा गेले तरी टाळ्या वाजवत नाहीत, चांगल्या कवितेचं कौतुक करत नाही. कारण दोन विद्वान एकत्र येत नाहीत, दोन कलावंत एकत्र येत नाहीत. पण इथे तर मोठी कवीची संख्या आहे. ही संख्या मला निश्चितपणे आशादायक अशा प्रकारचं चित्र आहे. इथे माधुरीताई डिसोजा आहे, राजेंद्र गावटे आहे, शलाकाताई आहे, त्याचबरोबर देवताई महिला मंडळाचे आहे, सुरेश कंक हे अत्यंत सगळ्या कवींना मदत करणारे, प्रोत्साहन देणारे आहेत. योगिताताई ज्यांनी स्वागत गीत सुंदर गायलं त्या आलेल्या आहेत. राहुल भोसले आहेत, अक्षय हे सुंदर गायिकेमधले प्रसिद्ध अशा प्रकारचे आहेत. सागर गुंडेवार, वीरेंद्र वाया, वंदनाताई या गायिका सुंदर अशा प्रकारच्या मला दिसतात. कमलिनी जगताप, वर्षाताई, ताई जगताप, अरुण कांबळे अशा प्रकारची मान्यवर अशा प्रकारच्या प्रतिष्ठित नागरिकांची, रसिकतेची आणि कलावंतांची हजेरी या कार्यक्रमाचं यश मी समजतो. आणि म्हणूनच हा कार्यक्रम सर्व अर्थानं समृद्ध अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. मित्रहो, स्वामी समर्थाच्या साक्षीनं हा कार्यक्रम होत असताना भक्ती भावनेमध्ये डुबालेली अशी बुडालेली कविता, एक स्थायी भाव त्यांच्या संबंध भक्ती भावनेचा दिसतो मला. यामध्ये आस्तिक विचार जरी महत्वाचा असला तरी कवितेची पूर्णता होत असताना नास्तिकाच्या बद्दलची विद्वेषाची भूमिका त्यांची नाही. आणि म्हणून या भक्तिमय वातावरणात अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारच्या कविता लिहित असताना त्यांनी वेगवेगळे संदर्भ आणि वेगवेगळे विषय वापरलेले आहेत. त्यांची कविता आयुर्वेदावरती आहे, त्यांची कविता वडवरती आहे, त्याचबरोबर वृद्धांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारी कविता आहे. धरणी मातेस पर्वत का जड, त्यांनाच माहीत सारी वंशावळ अशा प्रकारची सुंदर कल्पना ते मांडतात. घरात नसती ज्येष्ठांचे पाय, जग जिंकून रे उपयोग काय. आज वृद्धाश्रमाची संख्या वाढत असताना संस्कृतीचा डंका पिटणारी माणसं, संस्कृतीच्या पराभवासाठी हे संबंध संस्कृतीचं जपत असताना संस्कृतीचं संचित ही जपण्याची भूमिका खरं म्हणजे वृद्धाच्या अनुभवात आहे. अनुभवाचं शाणपण वृद्धाकडे आहे. आणि नव्या पिढीला नातवांची आणि मागच्या पिढीची जर भेट होऊ दिली नाही तर मग हे पाप नव्या पिढीच्या संदर्भात निश्चित आहे. आणि म्हणून संस्कृतीचे जपण्याचं साधन वृद्ध असताना वृद्धाच्या सेवेचं पुण्य गमावून त्यांच्या संबंध आयुष्याला वाळवण करणारी नवी पिढी जन्माला येत आहे. त्यासाठी उद्बोधक अशा प्रकारची कविता ही कांचनताईने लिहिलेली आहे. मित्र हो, कांचनताईच्या कवितेचा कल्पनाविलास मला प्रभावित करतो. खरं म्हणजे कवितेचं खरं सामर्थ्य कल्पनाविलासाच्या सौंदर्य आविष्कारामध्ये असतं. आणि म्हणून मोर पिसावर मन भाळले
गुंफली माझी काना प्रीती. राधा आणि कृष्णाच्या वलयात ही नाहिलेली संबंध कविता आणि काव्यविश्व अनुभवताना पानोपानी वसंत बहर आल्याचं आपल्याला दिसतं. मोगरा बहरतो अशा प्रकारची संकल्पना त्यांनी वापरलेली आहे. हिरवी धरती निळे अंबर, जसं निसर्गाच्या सौंदर्यामध्ये ही कविता बुडून जाते तशी ती मानवी भावनांच्या मध्ये ओली चिंब अशा प्रकारची होते. चाफा गंधित हिरवा, लाली आणि जास्वंदाला निसर्गाचा सर्व रूप दर्शन त्यांनी सौंदर्याच्या प्रतीतीमध्ये घडवलेलं आहे. गुलमोहर कुंकू हिरवा शालू, ऋतराज संगे कौतुके बोलू, अशा प्रकारची सुंदर प्रतिमानी नटलेली अशा प्रकारची ही कविता या ठिकाणी आहे. त्याचबरोबर चंद्र आहे साक्षीला, ही सुंदर अशा प्रकारची सर्वार्थानं सुंदर राधा कृष्णाच्या प्रेम भावनेचं, पौराणिक संदर्भाचं, अध्यात्माचं आणि लौकिक प्रेमाचा संदर्भ या कवितेला एक वेगळं परिमाण देऊन जातो आहे. राधा कृष्ण सवे पौर्णिमेच्या रात्री रास खेळला आणि अर्जुन सुभद्रेच्या प्रेमात चिंब झाला. हे पुराण नव्या संदर्भामध्ये, नव्या कल्पना विलासाच्या साह्यानं कवितेमध्ये अवतरतं. मी खरं म्हणजे हे कृष्ण कृष्ण या कवितेमध्ये सतत आलेलं आहे. कृष्णाची पुनरावृत्ती का आली आहे मला हे कळत नव्हतं. प्रस्तावना लिहिताना मला कळालं नाही. इथं आल्यानंतर उलगडा झाला, त्यांच्या नवऱ्याचं नाव कृष्ण आहे आणि म्हणून ही खरंच त्या राधेच्या कृष्णाची कविता आहे की कांचनच्या कृष्णाची कविता आहे, हा संभ्रम पडावा अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आहे. मित्र हो, सावित्रीची कविता म्हणजे सगळ्या प्रकारच्या कविता लिहिण्याचं कसब आणि कौशल्य आणि अनुभूतीचं शहाणपण हे संबंध या कवित्रीमध्ये असणं आवश्यक आहे. अनुभवाची व्यामिश्रता, अनुभवाचा सच्चेपणा तर कवीला आवश्यकच असतो. तो सच्चेपणा कांचनताईंच्या जीवनातून आलेला आहे. पण त्याचबरोबर या संबंध कवितेच्या मध्ये आधुनिकता सुद्धा डोकावते. स्त्री मुक्तीची कल्पना सुद्धा सावित्रीच्या कवितेच्या अंगानं आपण पाहू शकतो. त्याचबरोबर अप्सरा नावाची कविता, 16 शृंगाराने नार नटली, मादक आदा अप्सरा वाटली, या अर्थाची कविता या कवितेचं भूषण म्हणून आपण समजून घेऊ शकतो. माझ्या अंगडीची कल्पना विलासाची ताकद फार मोठी आहे. माझ्या अंगडी कोळे किरण सांडले, वेलीवरती हे सुंदर फुल उलले. सौंदर्यामध्ये रमणारी ही कवित्री, अध्यात्माच्या गूढ अशा प्रकारच्या वलयात, भक्तीच्या महात्म्यामध्ये, मूल्यामध्ये रममाण झालेली कवित्री आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसते. कवडशात घर माझे प्रकाशले, ईश्वरानेच पहिले पाऊल ठेवले. ईश्वरमय झालेली ही कवयित्री आणि कोकिळेच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहत असताना, कोकिळ स्वर पंचपदी आळवताना, बाळ हसला सूर लहरी सांडताना. वात्सल्यातली रमलेली कविता, प्रेमात घडलेली कविता, अध्यात्मात रममाण झालेली कविता, निसर्ग प्रेमाने न्हावून निघालेली कविता आणि सामाजिक जाणीवेचा परिमाण असणारी कविता, अशा विविध अनुभवाच्या छटा या कवितेमध्ये आपण पाहतो. त्याचबरोबर ही कविता निसर्ग सौंदर्याची जरूर आहे, पण हे निसर्गाचं दर्शन फक्त सौंदर्य प्रतीती देणार आहे. सुंदर निसर्ग फक्त कवयित्री कांचनताईंनी गवसला, त्यांनी संबंध कवटाळला, पोटात घेतला, पुजला आणि संबंध कुरवाळला. निसर्गामध्ये कोण बोलतंय? बाहेरचा आवाज बंद करा. बाहेरचे लोक आहेत तिथे. जीवनाचं सम्यक दर्शन घेताना दुःखाची अटळता, समस्यांची वास्तवता, प्रश्नांचं गांभीर्य, वेदनेचे संदर्भ, जीवन संघर्षाची भूमिका जशी कवयित्रीनं निभवलेली आहे, समजून घेतलेली आहे, ही संबंध जीवनातलं शहाणपण विविध अंगाने सोसलं, भोगलं. हे भोगले पण जसं कवितेमध्ये आलं, संसाराचं चित्र उमटताना ते सुंदर, सुखी, कल्याणकारी अशा प्रकारचं सुखी संसाराची कल्पना या कवितेत मला दिसते. पण निसर्गाच्या बाबतीत मात्र निसर्गाचं सम्यक चित्र त्या रेखाटू शकलेल्या नाहीत. आपली कमतरता कोणती आहे, कोणत्या प्रकारची आहे, हेही कवयित्रीनं जाणून घेतलं पाहिजे.
कवीच्या प्रतिभेला हे सत्य गवसलं पाहिजे. अत्यंत सुंदर निसर्ग आहे, ताऱ्या वाऱ्यांचा निसर्ग, झऱ्यांचा निसर्ग, फुलांचा पारिजातकांचा निसर्ग. निसर्गामध्ये पारिजातक आहे, जाई जुई आहे, तसा धोत्रा सुद्धा आहे. निसर्गामध्ये काटे आहे, निसर्गामध्ये साप विंचू आहे. पक्षाशी बोलणारी कविता, पक्षाच्या अत्यंत किलबिलीशी एकरूप होणारी कविता कांचनताई उत्कटपणे लिहितात. ते पक्ष्यांशी बोलू इच्छितात, एकरूप होतात, पण त्याचबरोबर त्या निसर्गाचं रौद्र रूप अशा प्रकारचं त्या पकडू शकत नाहीत. त्याला हे माहीत नाही असं नाही, माहीत आहे, पण त्याकडे जाण्याची त्यांची भूमिका नाही. भूमिका नसताना आम्ही लादणं, त्यांच्याकडून अपेक्षा करणं हे एका अर्थानं चूक निश्चित आहे. पण समजून घेताना जे नाही कवितेमध्ये ते निश्चितपणे सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून अपूर्णता जर कोणती असेल तर जीवनाचा संबंध डोलारा उभा करत असताना निसर्ग आणि जीवन याची संबंध समतोल साधत असताना जसा निसर्गातला मृत्यू, निसर्गातला संबंध रुद्र रूप अशा प्रकारचं तुम्हाला जसं पकडता येत नाही, तसं जीवनातल्या मृत्यूचं संदर्भ सुद्धा इथे आलेले नाहीत. पण जीवनाची एकूण सुंदरता मात्र कवियत्रीनं निश्चितपणे पचवलेली आहे. या समृद्ध अशा प्रकारच्या जाणीवा व्यक्त करत असताना ईश्वराशी एकरूप होणारी कविता मला प्रभावित करते. मित्र हो, या संदर्भात विचार करताना तूच वैभव माझ्या कुंकवाचे, तुझ्या विनरे जगणे फुकाचे, ही कुंकवाचं महत्व आणि मूल्य पचवणारी कविता. नवऱ्याशी भांडण होणारच, संसारामध्ये बिना भांडणाचं बिना संवाद होऊ शकत नाही. संवाद आणि विसंवादाची शक्यता आणि अपरिहार्यता समजून घेऊन आणि पचवून पुन्हा ही कविता जर उभी राहत असेल, एवढ्या वर्षाचा संसार उभा राहत असेल आणि तो सुखी आणि संपन्न अशा प्रकारचा आपल्याला दिसत असेल, तर त्याचं मूळ अशा प्रकारचं, मूळ पायाभूत अशा प्रकारची मांडणी कांचनताई या ठिकाणी करतात. तूच वैभव माझ्या कुंकुवाचं. कवितेचं वैभव त्यांचं कुंकू आहे, त्यांचं सौभाग्य आहे. याचा अर्थ कृष्णरावाने कोर्टातला राग घरी काढला नसेल असं मुळीच सांगता येत नाही. नवरेशाही असतेच, असणारच की आम्ही गृहीत धरतो, कारण मी एक नवरा आहे आणि मी आपल्या सत्यापासून दूर जाऊ शकत नाही. प्रामाणिकपणे कबूल करायचं तर पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये नवरा जागा असतोच. ते बायकोनं पचून हे मांडणं, तुझ्या विनरे जगणे फुकाचे, जगणं निरर्थक असा मानण्याची ही प्रवृत्ती या कवयित्रीच्या निष्ठेचं प्रतीक आहे. कवितेची निष्ठावंत अशा प्रकारची साक्ष या कविते मिळते. त्यांनी नात्याचं सुंदर वर्णन करत असताना लेक बिलोरी आरसा, लेक काळजाचा तुकडा, आईचे रूप आणि तिचं कपिलापण हे संबंध मांडत असताना आई म्हणून आपल्या लेकीचं वर्णन करताना तिच्या शब्दाला बहर आलेला आहे. लेक आणि आईचं नातं हे अत्यंत सुंदर शब्दामध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर चंद्र आहे साक्षीला, संपल्या किती विवंचना, कृतार्थ दोघे आज मितीला, चंद्र आहे साक्षीला. ही अशा प्रकारची चंद्राच्या साक्षीनं सुखी संसाराची साक्ष देण्याची ही भूमिका कवयित्रीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. खरं साफल्य या ठिकाणी तिला गवसलेले जीवनाचा अर्थ, संसाराचा अर्थ, समाज जीवनाचा अर्थ कांचनताईने आपल्या संबंधक शब्दामध्ये मांडलेला आहे. राधेच्या मनात कोकिळ बोले, डोळे मोडीत राधा चाले. ही संबंध पुराणाच्या संदर्भाची कविता लयबद्ध आहे. त्यांना गाण्याचं अंग असलं पाहिजे आणि म्हणून रिदम एक प्रकारचा ठेका, ताल या कवितेच्या रचनेमध्ये आपल्याला दिसून येतो. कृष्णमय झालेली ही कविता दोन्ही अर्थानं ती भगवान कृष्णाशीही झालेली आहे आणि त्याच दुसरी पातळी ही आपल्या लौकिक जीवनातल्या नवऱ्या कृष्णाशीही एकरूप झालेली अशी ही वेगळी राधा आहे. हे दुहेरी राधा पण तिने व्यक्त करत असताना हा संबंध, कवितेचा संबंध डोलारा उभा केलेला आहे. मित्र हो, या संदर्भात विचार करताना दुसरा आहे स्वानंदाच्या झोल्यात. ही कविता संग्रह सुद्धा अनेक कारणांनी मला आवडलेला आहे. या संबंध संदर्भात विचार करताना आपण प्रेमाच्या कवितेचाही अर्थ याच्याकडे उलगडतो.
4 वर्षातल्या कविता आहे आणि म्हणून या कवितेतला प्रियकर, या कवितेतला नायक हा तिचा नवराच आहे. आणि या संदर्भात विचार करताना तू मेघ श्यामल होशील का, चांदणे शिंपित जाशील का, हे प्रश्न मनात निर्माण होण्याचं कारण काय, असा प्रश्न मला अनेक वेळा पडतो. नवरा बायकोची एकरूपता असताना सुद्धा काही प्रमाणातलं नैसर्गिक द्वंद्व, नैसर्गिक द्वैत हे नवरा बायकोमध्ये सुद्धा असतंच. एकरूप होणारे नवरा बायको 24 तास प्रत्येक क्षणाला एकरूप असू शकत नाही. दोन प्रकृती वेगळ्या, मनाची प्रकृती, शरीराची प्रकृती वेगळी, दोन आत्मे वेगळे असतात. काही क्षणाला एकात्म होणारे नवरा बायको, अशा प्रकारचं द्वैत हे मांडणे हे फार कठीण आहे, गुंता आहे. भावनांचा गुंता, शरीर आणि मनाचा गुंता व्यक्त करण्याचं सामर्थ्य नव्या स्त्रीमध्ये आलेलं आहे. आणि ती नवी स्त्री, नवी जाणीव, स्त्रीची नवी जाणीव कवितेत अलीकडे उलगडू लागलेली आहे, अभिव्यक्त होऊ लागलेली आहे. तिची ही साक्ष, शिशिराची होता पानगळ, वसंत बहार भरुनी जीवनी, बाग माझा फुलशिलका. शिशिराची कल्पना आणि पानगळीची कल्पना या कांचनताईंना जरूर आहे. जीवनातल्या अपघाताची, जीवनातल्या मृत्यूची किंवा एक दुःखाची जाणीव जरूर झालेली आहे, ती असतेच. पण दुःख पचवून सुद्धा आशादायक, सकारात्मक अशा प्रकारच्या भूमिकेतून ती कवितेकडे पाहते. आणि कविता ही तर कांचनताईची सखी आहे, काही प्रसंगी ती आई आहे, तिची मैत्रीण आहे, तिचं सखा आहे. नवऱ्याची जागा, आईची जागा, मुलाची जागा सुद्धा कांचनताईच्या जीवनामध्ये कवितेनं घेतलेली आहे. आणि म्हणून कवितेशी एकरूप झालेल्या ही कवित्री मला जगावेगळी कविते, अनेक कवींनी आणि अनेक कवयित्रींनी कवितेवरती कविता लिहिलेली आहे, कवितेची एकरूपता त्यांनी सांगितलेली आहे. पण लेखणी दुःख हलकं करते ही कविता. त्यांचं दुःख नसतं असं नाही. नवरा सुख देतो आहे, मुलं सुख देतात, आई सुखाचा विषय, माहेर सुखाचा विषय, आत्मीय विषय, एवढे सगळे आत्मीय विषय असून सुद्धा स्त्रीत्व कुठेतरी हरवतं, कुठेतरी दुःखी होतं. स्त्री मनाची न बोलता येणारी एक वेदना आहे. स्त्रीचं मौन, स्त्रीची अबोल अशा प्रकारची वेदना ही व्यक्त होताना ती कुठे व्यक्त होते? स्त्री कुणाजवळ, मैत्रिणी जवळ सुद्धा व्यक्त होऊ शकत नाही. अशी काही दुःख प्रत्येक स्त्रीला असू शकतात. आणि ती दुःख व्यक्त होताना तिला साथ मिळते कवितेची. आणि म्हणून कवितेच्या मनामध्ये, कवितेच्या कानामध्ये ही कवयित्री आपलं दुःख सांगू पाहते आहे. कवितेची वही ही त्यांची सतत सोबती आहे. कवितेचा शेवटचा आपला श्वास म्हणजे ती कविता आहे. नवऱ्याशी असणारं द्वैत, मुलाशी असणारं वात्सल्य सुद्धा द्वैतामध्ये रूपांतरित होतं. कधी कधी मुलगाही आपला असून सुद्धा तो आपला राहत नाही. आणि म्हणून अशा वेळेला ही कविता त्याला साथ देते. कवितेची वही हे त्याचं एक वेगळं नातं आहे. लौकिक आणि ईश्वरापेक्षाही वेगळं, लौकिकातली ईश्वराची शक्ती म्हणजे वही, कवितेची वही, असं काहीसं रूप, एक उद्दात्त अशा प्रकारचं दिव्यतेच्या कल्पनेमध्ये गुंतलेली ही कवितेची वही मला अत्यंत वेगळी वाटते. मराठी कवितेच्या एकूण प्रवाहामध्ये कवितेला एवढं महत्व, निर्णायक महत्व देणारी कवयित्री म्हणून कांचनताई माझ्या लक्षात नक्की राहतात. मित्र हो, हा सन्मान कवितेनं सन्मान मिळवून दिला, कवितेनं आनंद मिळवून दिला. आणि म्हणून कवितेचा ध्यास ती शेवटपर्यंत करू इच्छिते आहे. कविता ही सखी आहे. याचबरोबर या संबंध कवितेतून प्रश्नपत्रिका सोडवली जाते. त्या कंसातलं जे जीवन आहे, त्या कंसातल्या जीवनापासून मुक्त होऊ पाहत आहे. कंसात अनेक गोष्टी असतात. संसार हा सगळाच संसार कंसामध्येच असतो. आणि म्हणून प्रश्न निर्माण करणारी भूमिका ही जगत असताना कंसमुक्त जगण्याची धडपड या कवीची होते आहे. आणि म्हणून या कवित्रीचं एक वेगळी दिशा, वेगळं भान या कवितेमध्ये निश्चित आलेलं आहे. अशा प्रकारची ही जाता प्रेमाच्या गावे, एक भाबडी खेडे गाव, आडवत माझे माहेर गाव. आपल्या माहेरला साकार करणारी कवयित्री. अनेकांना माहेरचा ओढा असतो. सासरचं कितीही सुख संपन्नता असली तरी सुद्धा माहेरची आत्मीय अशा प्रकारची ओढ स्त्रीला, स्त्री मनाला
लागतेच. आणि म्हणून आडावतचं हे संबंध घर, त्याचं माहेर, विशेषतः ही सुखी आणि संपन्न अशा प्रकारची समृद्ध जाणीवांची कविता आहे. याचं कारण यांचं माहेर 35 लोकांचं आहे. एकत्र कुटुंबात वाढलेली, संस्कारित झालेली ही कवयित्री चुलीवरचा स्वयंपाक, ठेचा आणि भाकर, गरिबीचे चटक्याने चुलीवरचे चटके भोगत असताना सुखाची संवेदना निश्चित गेला आई आजीकडून मिळालेली आहे. त्याचबरोबर भाऊराया प्रेमळ माझा, मला धी किती धीर, भाऊरायाने धीर दिला हे कवितेतही आलं आणि भाषणातून आलेलं आहे. ज्या भावाने त्यांचं कौतुक केलं, ज्या भावाने त्यांच्या कवितेला एक शब्दरूप देण्याचा प्रयत्न केला, तिचंही ऋण त्यांनी मान्य केलेलं आहे. सगळ्यांच्या बद्दल कृतज्ञतेची भावना या कवयित्रीची आहे. मित्रहो, एक दिव्य कल्पना, एक दिव्य संकल्पना कर्तव्याच्या भूमिकेतून जागृत झालेली आहे. सामर्थ्य आहे तुझे तुझ पाशी, प्राण आहे तर कर्तव्याची फुले माळ, देहाच्या मंदिरात मनाचा काकडा, अंतरी सद्भावनांचे वाजू दे टाळ, वाजू दे टाळ. भक्तीतल्या टाळ मृदंगामध्ये तर कवयित्रीचं मन गुंतून पडतच, पण ह्या अंतरी सद्भावनेचा हा जो काकडा वाजू दे म्हणते आहे, हा संबंध मंदिरातल्या मनाचा काकडा, जो देहाच्या मंदिरामधला हा मनाचा काकडा आणि सद्भावनेचा संबंध, हे जे गुणगान आहे ते महत्वाचं आहे. सद्भावनेवर माणसाचं माणूस पण अवलंबून आहे. ती सद्भावना आई वडिला नात्यांच्या बद्दल आहे, सद्भावना परक्या माणसाबद्दलची आहे, संताबद्दलची आहे, देवाबद्दलची आहे, साधू संताबद्दलची आहे, देशाबद्दल आहे, समाजाबद्दलची आहे. आणि सद्भावनेचं मूल्य हे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं मूल्य आहे. आणि म्हणून सद्भावनेची पुजारी असणारी कवयित्री आपल्या कवितेमध्ये सद्गुणांचा गौरव करताना आढळते आहे. मित्र हो, या सगळ्या कवितांच्या संग्रहामध्ये एक वेगळी अशा प्रकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न कवयित्रीने केलेला आहे. अनेक विषय हाताळलेले आहेत. जगण्याचा मिळे आनंद बगीचा फुलवत जावा, दुःखाचे काटे घ्यावे आपण, जीवाचा सुगंध उधळावा. दुःख घ्यावं, दुसऱ्यांचं दुःख, दुःखापासून पळ काढतात माणसं, पण ते सुख अशा प्रकारचं महत्वाचं नाही. स्वतःचं सुख दुसऱ्याचं दुःख स्वीकारण्यामध्ये आहे. एक उद्दात अशा प्रकारची कल्पना आहे. आपली माणसं आपल्या दुःखापासून पळ काढतात. ही कवयित्री म्हणते की दुसऱ्याच्या दुःखाला स्वीकारावं आणि मग जीवाचा सुगंध उधळावा, दुसऱ्याला सुगंध द्यावा, सुख द्यावं. कल्याणकारी भूमिका या कवित्रीच्या एकूण कवितेच्या भूमिकेमध्ये आपल्याला आढळते. एक व्यापकते विचार, एक भव्यदेवी विचाराची कल्पना या कवितेच्या मनामध्ये आहे आणि ती मला महत्वाची वाटते. कविता असो, नाटक असो, कादंबरी असो, सगळ्या साहित्याचा ध्येय दुःख मुक्त मानवता अशा प्रकारचा आहे. दुःख अटळच आहे आणि ह्या दुःखाचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणारी तत्वज्ञान आहे, राजकारण आहे, समाजकारण आहे, धर्मकारण आहे, विश्वकारण आहे. सर्वजण झटताय, सर्वजण प्रयोग करताय, प्रयत्न करताय. माणूस दुःखमुक्त व्हावा, माणसांची संबंध जीवन दुःखमुक्त व्हावं. दुःखाची अटळता संपत नाही, संपणार नाही हे माहीत आहे, तरी सुद्धा दुःखाशी संघर्ष, वेदनेशी संघर्ष, वेदना मुक्तीचा ध्येय आपल्या कवितेतून, आपल्या नाटकातून, कादंबरीतून, आपल्या तत्वज्ञानातून, आपल्या राजकारणातून, समाजकारणातून हे सगळे चिंतक, सगळे विचारवंत, सगळे कलावंत, सगळे कवी या दुःखमुक्त मानवतेचा ध्येय गिरवत आहे. हीच कवित्री त्याच ध्येयवादाशी बांधिलकी मानणारी आहे आणि म्हणून तिच्या विचारामध्ये कोणते विचार झटकून लावा. कोणतेपणा अटळ असतो. माणूस मूलतः स्वार्थीच आहे. त्या स्वार्थावरती बंधन घालण्याचं काम धर्म करतो. शुद्ध धर्म निस्वार्थी बनवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून शुद्ध धर्माचे अवलंब करत असताना, शुद्ध धर्माचे संस्कार पचवणारी ही कवित्री शुद्ध आत्मा अध्यात्मामध्ये अंधश्रद्धा आहे आणि श्रद्धा आहे. शुद्ध आणि अध्यात्म हे श्रद्धाशील आहे. म्हणून श्रद्धा व्यापक असावी, श्रद्धा ईश्वर या तत्वावर असावी आणि ईश्वर सर्वत्र आहे या व्यापक भूमिकेतून हा संबंध विचार पुढे जातो. आणि म्हणून ही भूमिका, कोणते विचार सोडण्याची भूमिका, ही कवित्री काही प्रमाणात कवित्रीच्या वयोमानानुसार, अनुभवाच्या शहाणपणानुसार कवित्री आता प्रगल्भ झालेली आहे. या कवित्रीला कुठल्याही
कुणी शिकवण्याचा आम्ही उपदेश करण्याची भूमिका आमची नाहीच, आम्ही करू शकत नाही. इतकी स्वयंभू अशा प्रकारच्या स्वतःच्या व्यक्तिगत आणि स्त्रीचं जीवन, भारतीय स्त्री जीवन हे अत्यंत कठीण आहे. सगळ्याशी संघर्ष करावा लागतो. लहानपणीच्या संबंध संस्काराशी झगडत असताना समाज व्यवस्था, सामाजिक बंधनं, रीतिरिवाज, नियम, सांस्कृतिक बंधनं, या राष्ट्रबंधनं, या सर्वांशी झगडताना स्त्री विकसित होत गेलेली आहे. प्राचीन स्त्री ते आधुनिक स्त्री हा प्रवास कांचनताईंनी भोगलेला आहे, अनुभवलेला आहे, अभ्यासलेला आहे. आता या कळतेपणातल्या स्त्रीला निश्चितपणे उपदेश करण्याचा अधिकार आहे आणि म्हणून काही कविता ती उपदेशाचं सूत्र मांडते. त्यातून कोणते विचार झटकून लावा असा ती उपदेश करू पाहते. आजार येता होते परवड, जगण्या हवा व्यापक अर्थ. जगण्याचा व्यापक अर्थ पचवावा. चिमणीचा गाडग्या मडक्याचा संसार सगळेच करतात. व्यापक अर्थाचा संसार करावा. परमार्थ आणि संसाराची समतोलची भूमिका गाजवावी. फुलापरी सुटावा दरवळ, प्रत्येक कृतीचा सुगंध दरवळावा. अशी कृती करावी की ज्या सुगंधामध्ये तिचं रूपांतर होईल. असं बोलणं करावं, असा विचार मांडावा, अशी कृती करावी की जे सुगंधामध्येच रूपांतर तिचं होईल. अशा प्रकारची भूमिका ही संबंध मांडते आहे. या संदर्भात मला अत्यंत आश्चर्य वाटलं. आपल्या जाती व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये वाणी समाजातल्या स्त्री आहेत आणि वाणी समाजाला कंजूस म्हटलं गेले लोकांनी. अत्यंत चुकीचे समज आहे. या आरोपातून मुक्त होणारी अशा प्रकारचा भक्तिभाव, समाज जाणीव या ठिकाणी व्यक्त होताना जर कंजूस परंपरेचे संस्कार झाले असते तर मारवाडी, ब्राह्मण, मराठा, बौद्ध, ख्रिश्चन ही सगळी मंडळी आपण का जमा झाला असतात? हे इथे तर जमा झाले, हे तर प्रत्यक्ष चित्र आहेच वेगळं. पण इथे मनी करुणा भरे, करुणेचा विचार बुद्धाने मांडलेला आहे. करुणेचा विचार इस्लाम मध्ये मांडलेला आहे. आणि म्हणून मनी करुणा भरे कशी लेखणी बोल बोल आर्थ, होऊन तीच गुरु देते भाव मांडून सार्थ. लेखणीचा अर्थ करुणेमध्ये भिजवून लेखणी सिद्ध व्हावी अशा प्रकारची करुणात्मक भूमिका, करुणामय भूमिका ही कवयित्री मांडू पाहते आहे. काळा संगे चालत जावे, नव्या पिढीमध्येच आता जुळवत सुखे राहावे. नव्या पिढीमध्ये जुन्या पिढीमध्ये अंतर पडतं. हे अंतर अटळ आहे, पण अंतर सांधायचं कसं हे शहाणपण, हे कौशल्य त्या अनुभवी स्त्रीवरती आहे. अनुभवाचं शहाणपण शिकलेली स्त्री हे अंतर कापू पाहते आहे आणि जुळवून घेण्याच्या प्रयत्नामध्ये. म्हणून तर सुना, लोक, नातू असा सुंदर सोहळा त्यांच्या संसारामध्ये दिसतो. त्यांची कविताच आदर्श नाही, त्यांचं कृतिशील जीवन आणि संसारी चित्र आणि चरित्र हे सुद्धा आपल्याला अनुकरणीय आहे सगळ्यांसाठी. मी आणि माझी कविता निष्ठा आहे एकमेकावर, श्वासासारखे राहू सदैव बरोबर. नवऱ्याची साथ मागे पुढे सुटू शकते, पण शेवटच्या श्वासापर्यंत कविता मात्र सोबत आहे याची खात्री आणि याचा आत्मविश्वास या कवित्रीला आहे. ध्येय माझे एकच असे, वेगळे नच भाव अंतरीचे, साधेपणाचा धर्म असे, तेलवाती संगे सात्विकतेचे. सात्विक जीवन, सोज्वळता हे संस्कृतीचे मापदंड व्यक्ती जीवनामध्ये अंगीकारलेली अशा प्रकारची ही कवयित्री आहे. त्याचाच आदर्श साहित्यामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये आणि विश्वात्मक पातळीवरती रुजवण्याचा, पेरण्याचा प्रयत्न या कवयित्रीचा आहे. सात्विकतेची पूजा बांधणारी कवयित्री, सोज्वळपणानं जगणारी कवयित्री, सोज्वळपणाचा भाव, उदात्त भाव जपणारी, पूजणारी अशा प्रकारची कवयित्री ही माणसाचं माणूस पण विकसित करते आहे. संस्कृतीला सुरक्षित ठेवण्याचा फक्त विचार नाही, संस्कृतीचा विकास करण्यामध्ये सुद्धा या कवयित्रीचा वाटा आहे. संस्कृती आहे त्या पातळीवर टिकवणं हे महत्वाचं नाही, संस्कृतीला विकास करायचा आहे. पशुत्वानं आव्हान आहे. एक संबंध मर्यादा पडतात संस्कृतीला. संस्कृती माणसाची कमाई आहे. प्राकृतिक भावनांच्या वरती कंट्रोल, नियंत्रण करण्यासाठी संस्कृतीचा जन्म झालेला आहे. ही संस्कृती पण प्रकृती पुढे टिकत नाही. अत्यंत क्रूर अशा प्रकारच्या प्रवृत्ती माणसामध्ये जिवंत आहे. माणसातलं जनावर पण अजूनही जागृत आहे, ते सतत जागृत असतं. कपडे घातलेली आजची माणसं सगळे नग्न असतात आणि म्हणून संस्कृती सतत नग्न प्रकृतीला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करते.
उदात्त भावनेमध्ये त्याचं रूपांतर करण्याचा प्रयत्न करते. आणि या प्रयत्नामध्ये या सामूहिक अशा प्रकारच्या विश्वात्मक मानवतेच्या संकल्पनेमध्ये या कवित्राचा एक खारीचा वाटा या कवितेचा आहे. विश्व मोहरावं, विश्व सुखी व्हावं, विश्व संपन्न व्हावं, विश्वाचं कल्याण व्हावं, विश्वाची शांतता नांदावी, विश्वाची संबंध जीवन दुःखमुक्त व्हावं आणि आनंदाने संबंध नांदावं, अशा प्रकारची आनंदाच्या ध्यासामध्ये रमलेली, आनंदानं नाहून निघालेली, आनंद हेच जीवनाचं खरं तत्वज्ञान असं मांडणारी अशी ही कांचनताई आमची भगिनी, एक प्रगल्भ विचाराची भगिनी, एक उदात्त अशा प्रकारच्या जाणीवीची ही कविता लिहित असताना स्वानंदाच्या झुल्यात ती स्वतः रमलेली आहे. या आनंदाच्या झुल्यामध्ये संबंध जग नाहून निघावं, आनंदाच्या झुल्यावर त्यांनी झोका घ्यावा आणि आनंदाचं जीवन त्यांनी जगावं. आणि हाच आनंद गंध प्राजक्ताच्या मधून संबंध विश्वाच्या नकाशात दरवळावा. त्याला भारताचा नकाशा अपुरा आहे, त्याला हिंदू धर्माचा नकाशा अपुरा आहे. सर्व धर्माच्या पलीकडे जाऊन, सर्व देशाच्या पलीकडे जाऊन विश्वाची मानता गंधित व्हावी, दरवळावी, ती सुगंधित व्हावी या ध्येयवादानं अत्यंत पछाडलेली एक वेड प्रकारचं आपलं जपणारी ही अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारची कविता ज्यांनी कांचनताईंनी ज्या मराठीला दिली, त्या मराठीच्या समस्त वाचकांच्या वतीनं मी कांचनताईचं अभिनंदन करतो. आणि त्यांनी जन्माला घातलेली दोन सुपुत्र, त्यांचा नवऱ्यांतर खरं म्हणजे निश्चितच खुर्चीवर कुठेच दिसत नाहीत मला, ते सतत पाठीमागची सगळी जबाबदारी सांभाळतायत. असंच घरातलं चित्र असलं पाहिजे, हे दाखीव चित्र नाही. नवरोबा म्हणजे सन्मानाने बसले असते दुसरी खुर्चीवर, पण विनम्रपणा आहे. इतर वेळेस काय रागवतात मला माहिती नाही, तो दोघांना माहित नाही, नक्कीच असते रागवतात. पण या ऐन मोक्याच्या प्रसंगी स्वतः सतत राबणारे, एक क्षण वाया न इथं बसल्यात वाटतं मला, तुम्ही बघितलंच नाही, तुम्ही पाठीमागे समजतो, चांगली गोष्ट आहे ही त्यांची निष्ठा. निश्चितपणे त्या निष्ठेचं फळ म्हणजे आमची कांचनताईचा संसार आहे. त्याचं फलित म्हणजे हे दोन संस्कारी मुलं आहेत. आपल्या भावना व्यक्त करताना गहिवरलेला अजय मला अजूनही दिसतो. माझ्या घरी हीच कथा सांगितली आणि असाच गहिवर आला होता. या दोन मुलांचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाही. ही सुपुत्र अशी जन्माला घातलं सोपं आहे, त्यात पराक्रम नाही. संस्कारित करणं, दोन्ही मुलं इंजिनियर करणं, दोन्ही मुलांचा संबंध ते फोटो काढण्यामध्ये त्यांनी कमर्शियल माणूस लावला नाही, त्याच्यात कंजूसपणा नाही, त्याच्यात एक आत्मीयता आहे, निष्ठा आहे. आपल्या आईच्या पुस्तकाला ते संबंध हातभार लावतायत, त्यांचा संबंध क्षण हे जिवंत करून पाहतायत. या संबंध निष्ठेमध्ये एक परिश्रम त्यांचे निश्चित आहे, त्यांच्या निष्ठा आहे. या दोन मुलांचा आणि त्यांच्या गुणी बायकांचा सन्मान केल्याशिवाय हा व्यवहार, हा संबंध कार्यक्रम पूर्ण होणार नाही. अजून दोन शाली मला उसण्या द्या, मी काही आणल्या नाही. आणि आता या दोन मुलांचा सत्कार त्यांच्या बायकांसह मी करतो. त्यांच्या सुना सुद्धा गुणी आहेत, ज्या अर्थी कुठेच कुरकुर सुनेची पण दिसत नाही, सासूची पण दिसत नाही. एक आयडियल अशा प्रकारचा संसार या साहित्य संसारामधून उभा राहिला, याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. नेवे कुटुंबाचा संबंध अभिनंदन करताना मला शब्द पुरत नाही, याबद्दल मी संबंध समाधान व्यक्त करतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. खर तर कांचनताई, हा तुमच्या संस्कारांचा सोहळा आहे, संस्काराचा सन्मान आहे हा. एकत्र कुटुंब या सगळं संपूर्ण नेवे कुटुंबियांसाठी एकदा मला असं वाटतं टाळ्यांचा गजर व्हायला हवा.
हा इथं समोर सर, इथं समोर सर माय वेट 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 ओके. धन्यवाद. धन्यवाद सर. काव्यसंग्रह वाचायला प्रवृत्त करणारं सरांचं अतिशय अभ्यासपूर्ण प्रस्तावना तर आहेच, पण अभ्यासपूर्ण मनोगतही तितकंच अभ्यासपूर्ण होतं. रसिक हो, अजून कार्यक्रम संपलेला नाही, अजून काही क्षणांचं रसिक हो. धरणी दुभंगली तरी आकाशाचं बोट धरून चालायचं असतं. रस्ता मिळो न मिळो पायवाट नक्कीच मिळते. कांचनताईंना त्यांच्या या 2 काव्यसंग्रहाच्या रूपानं अशीच काव्याची पायवाट गवसली आहे. कांचनताईंना असेच यश मिळो, त्यांच्या काव्यसंग्रहांना लोकमान्यता राजमान्यता लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. जीवनसाथीची परिपूर्ण साथ आणि कुटुंबियांचं प्रेम आणि प्राणसखी कविता अशीच तुमच्या अवतीभोवती थिरकत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. रसिक हो, संवेदनांचं देणं हा आशीर्वादही आहे आणि खंजीरही आहे. कविता करताना एका एका शब्दासाठी प्राणांची लक्ष लक्ष निरांजनं उजळावी लागतात, तेव्हा कुठं हव्या असलेल्या शब्दाला सृजनाचा स्पर्श होतो. तेच संवेदनांचं देणं, तो आशीर्वाद कांचनताईंना लाभला आहे. रसिक हो, माझी तुम्हाला विनंती आहे, जे रसिक जात आहेत त्यांना सुरुची भोजनाची व्यवस्था केलेली आहे, आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. अजून कार्यक्रम संपलेला नाही. आपल्याला कांचनताईंचे सुपुत्र विजय यांचं आभार प्रदर्शन अजून बाकी आहे. मी त्यांना विनंती करते, आपण आभार व्यक्त करावेत. नमस्कार. तुमच्या जेवणाच्या मध्ये मी उभा आहे 2 मिनिटासाठी फक्त. दोन शब्द आभार प्रदर्शनापूर्वी आईबद्दल बोलतो. जसं भावाने सांगितलं, सरांनी सांगितलं, मलाही काही शब्द आठवतात आईचे. मी अगदी माझी ती मुलगी ना लहान तेवढा होतो, त्यावेळी आईने लिहिलं होतं, चिमण माझं बाळ सदाचिवची वाट करी, बोबडे बोल त्याच्या ऐकताना अभिमान दाटेवरी. मला त्यावेळी कळत नव्हतं, थोडं मोठं झालं, ज्यावेळी मी बाबा झालो त्यावेळी कळलं आईची फिलिंग काय होती. सर्वच आई वडील आपल्या मुलांना संस्कार देतात, नाव देतात, सगळं देतात, पण मला माझ्या आईने माझ्या नावाचा अर्थ दिलाय आणि तो मी सार्थकी लावणार नक्की. माझं नाव आहे विजय. माझ्या आईने माझ्या नावाचा अर्थ इतका सुंदर लावला. म्हटली वी म्हणजे काय, विश्वासही जेथे श्वास रोखतो, विश्वासही जेथे श्वास रोखतो, जसा कवडसा उजळून दीप होतो. वी आणि ज आणि यला आई म्हणते यशवंत कीर्तिवंत पुत्र आमचा विजय शोभतो. सो मला खूप म्हणजे मला माझ्या आईने माझ्या नावाचा अर्थ दिला आणि तो पूर्ण करण्यासाठी एक जीवनात उद्दिष्ट पण दिलं की काय करायला पाहिजे, या 3 ओळीतनं सांगितलं. आता मी पुढे वळून आभार प्रदर्शनाकडे वळतो. शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर अश्रूंची गरजच भासली नसती. गुगलवरनं कॉपी केलंय, स्वतःच काही नाही, कारण सरांसमोर बोलण्याची आमची हिंमत नाही. सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती. वाऱ्याच्या झुळुकतेने मन सुखावते, झाडाच्या सावलीत मन विसावते. वाऱ्याच्या झुळकेने मन सुखावते, झाडाच्या सावलीत मन विसावते. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटते. तसेच अगदी तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा खूप वाढली. म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव असणं हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि आभार प्रदर्शन हे त्याच जाणीवेचे शब्दरूप आहे. आणि एक असं म्हणतात की एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगावं, कारण व्यक्ती कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. आणि असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी असलेले आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले श्रीपालजी सबनीस यांनी आमच्या विनंतीस मान देऊन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले व आपल्या भाषणातून आपले बहुमूल्य असे विचार व सदिच्छा व्यक्त केल्या, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. मी मनपूर्वक आभार मानतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री राजनजी लाखे सर व श्री राज अहिरराव साहेब यांचे मनपूर्वक आभार. आपण जे बहुमूल्य मार्गदर्शन केले त्याबद्दल मी कुठल्या शब्दात सर आपले धन्यवाद व्यक्त करू, कारण जसं तुम्ही सांगितलं पुस्तक प्रकाशन होण्यापूर्वी पासून आपणा तिघांशी
आम्ही खूप वेळा चर्चा केली, कारण हे पहिलंच पुस्तक प्रकाशन आहे, आम्हाला त्यातला कुठलाही अनुभव नव्हता. पण ज्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं ते खरंच त्याच्याशिवाय हे झालंच नसतं, म्हणजे शक्यच नसतं. तर तुमचेही खूप खूप धन्यवाद. तुमचे योगदान शब्दांपेक्षा खूप मोठे आहे, म्हणून तुमचे मनस्वी आभार. आणि असेच प्रेम आमच्यावर आणि आमच्या आईच्या काव्यांवर असू द्या, ही विनंती. तसेच आमचे मार्गदर्शक आज नाही, आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान आणि आमचे नेहमी पाठीशी उभे राहणारे आमचे लाडके माननीय नगरसेवक श्री नारायणजी भैरवाडे, स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष. आज काही कारणास्तव त्यांना येता आलं नाही दुसऱ्या मीटिंगला जाण्यामुळे, पण काकांची साथ म्हणूनच आम्ही हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू शकतो, आणि म्हणून त्यांचे खूप खूप मनापासून आभार. कवयित्री सौ ललिता सबनीस मॅडम, बालनाट्य लेखिका सौ रजनी आहेरराव, ज्येष्ठ कवी श्री बाबू डिसूजाजी यांच्या प्रमुख उपस्थिती लाभल्याने या कार्यक्रमाची शोभा अगदी द्विगुणित झाली. त्याबद्दलही त्यांचे मनपूर्वक आभार. आमचे तडफदार व्यक्तिमत्व आणि स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते अध्यक्ष श्री हरिनारायणजी शेळके, हे पण काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांचेही मूल्यवान योगदान आहे. त्यांचंही मार्गदर्शन सतत लाभत आलेलं आहे. त्यांचेही खूप खूप आभार. उपस्थित मान्यवरांचे जसे आमच्या कवयित्री सौ किरण लाखे, कवयित्री माधुरी डिसोजा, प्रसिद्ध लेखक व निवेदक राजेंद्र घावटे सर, माननीय तुकाराम पाटील सर, माननीय सारिका पवार मॅडम, सागर सर, शलाका मॅडम, सुरेशजी कंक सर, कांक्रिया सर, भरत बारी, आणि प्रतिष्ठानचे आमचे सदस्य राजू गुणवंत सर, आमचे टाटा मोटर्स कलासागरचे हसबनीस साहेब, त्यांचेही मनपूर्वक आभार. वीरेंद्र वायाळ सर, टाटा मोटर्स कलासागर परिवाराचे सदस्य, त्यांचेही मनपूर्वक आभार. युवा गायक आणि आजचे प्रसिद्ध संगीतकार श्री अक्षयजी लोणकर यांनी विनंतीस मान देऊन आले, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. ते माझे गुरु आहेत गायनातले, आणि माझे अजून एक गुरु आहेत वंदना रावलल्लू मॅडम, सौ वंदना रावलल्लू, त्याही ज्येष्ठ गायिका आहेत पिंपरी चिंचवड भागातील. त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन. आपण मान देऊन आलात त्याबद्दल आपले अभिनंदन. तसेच मला असं वाटतंय त्या ह्या सगळ्यांमध्ये आपल्या प्रभावी निवेदनाने आणि सूत्रसंचालनाने ज्यांनी रसिकांना खिळवून ठेवलंय, त्यांचं मन जिंकलंय, त्या सौ सीमा गांधी यांचेही मनपूर्वक आभार. त्यांच्या मार्गदर्शनाने खरंच कार्यक्रमाला शोभा आली. आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जे सहकार्य केले त्या सर्वांचे आभार. उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांचे आभार. आणि शेवटी एवढंच बोलू इच्छितो, सॉरी सर, मी आमचं भैरव प्रकाशन कोल्हापूर ज्यांच्यातर्फे आम्ही हे पुस्तक प्रकाशन केलं, त्यांचे आभार मानायला हवेत, कारण त्यांनी जे वेळेत आम्हाला काम करून दिलं त्यामुळेच आम्ही कदाचित ठरलेल्या तारखेला नियोजन करू शकलो. पत्रकार श्री प्रदीपजी गांधीकर यांचे देखील आभार, ज्यांनी वेळात वेळ काढून आमचं वार्ताहनासाठी आले. जसं आता शेवटी एवढंच म्हणेन, पावसाच्या थेंबाने धरती सुखावते, सुगंधी होते, तसंच चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवनही आनंदी होते आणि नाते असेच घट्ट होते. म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटले म्हणजे भाग्यच असते. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच राहू ही सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरले. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, पण पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण त्यानंतर नवीन वाक्य लिहिले जाऊ शकते. तसंच आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, तर ही नव्या यशाची सुरुवात असते. आजच्या कार्यक्रमाचे एवढे बोलून आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संपवतो व कार्यक्रमाचे पुढील सूत्र आमचे सूत्रसंचालन सौ सीमा गांधी यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. रसिक हो, मनातल्या भावनांना अंकुर फुटावे आणि त्यावर स्पंदनांची अक्षरं उमटावीत. अक्षरांचे श्वास होता होता भावनांना पानं फुटावीत. त्या भावनांवर जाणीवांच्या पानावर उमलाव्यात कळ्या प्रतिभेच्या. त्या प्रतिभेला जपता जपता तिची असंख्य फुलं व्हावीत. फुलारलेल्या उंजळीत एक रोपटं फुलावं शब्दगंधाचं, आणि अस्तित्वाची नवी जाणीव अंतरीच्या भावनांनी उमलून यावी, गंधाळून जावी. अशीच अनुभूती आज या गंध प्राजक्त व स्वानंदाच्या झुल्यात या 2 काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने सर्व रसिकांना आली असेल. सर्व उपस्थित मान्यवरांचे, रसिकांचे मनापासून आभार. हे दोन्ही काव्यसंग्रह 50% सवलतीच्या दरात विक्रीस उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला हवे असतील त्या रसिकांनी नक्की विकत घेऊन वाचावीत.
कारण पुस्तकं म्हणजे परम आनंदाचं निधान असतात. पुस्तकं म्हणजे इंद्रधनाच्या ठेवी असतात. यानंतर मी कार्यक्रमाची सांगता आपण पसायदानाने करत आहोत. मी पसायदानासाठी अजय नेवे आणि शलाकाताई यांना विनंती करते. आपण कार्यक्रमाची